तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मन नवविधा काही बोलिले जे भक्ती द्यावी माझी हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरी न खरी भवनदी. नवविधा काही बोलिलेचे भक्ती द्यावे माझे हाती संतजनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनिन्द्रहि समागत तिष्ठन्ति मानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. जयांचे कीर्यास्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु. सेवेला गे सेवक धन तुमच्या गुरु निरचरण. अहो स्वामी तुकया देवा या परी नकावाचे नमस्कार हे. या बालकरी संतांच्या तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाशी मोज. नवविधा काही बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संतजनी. किंबहुना आद्य दैवत आराध्य दैवत भगवान गणेशाच्या चरणात वंदन करून माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणावर वंदन करून सद्गुरु चरणावर काय समर्पित करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जीवांच्या चरणावर वंदन करून प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभक्त संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असलेला हा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे आपली इच्छा प्रकट केली. कोणाकडे? संतांकडे. आता संत कोणाला म्हणावं पहिला प्रश्न, आणि दुसरा प्रश्न जगद्गुरु तुकोबाराय कोण्या संताकडे आपली इच्छा प्रकट केली. अशा 2 प्रश्न येतात. अभंगाकडे जाण्या अगोदर थोडासा पर्याय महाराज प्रतिमहा नैमित्तिक चतुर्थी निमित्त असलेले हे कीर्तन उत्सव प्रति महिन्यात मास. आता त्यातल्या त्यात आजचा योग माझा भाग्याचा आहे, कारण आजची जी चतुर्थी आहे तिला अंगरखा चतुर्थी म्हणतात. आणि हे आजपासूनच नाही महाराज, हे जे चतुर्थीवर आहे ना हे कलियुगातलंच नाही. बरंच लोक म्हणतील अलीकडचं नाही, नाही, हे अनादी कालापासून आहे. अनादी म्हणजे
त्रेता करता द्वापार आणि कली चारही युगामध्ये याची परंपरा. आता तुम्ही म्हणा चारही युगामध्ये कसं आहे, त्रेता युगापासून ही परंपरा अशी चालू आहे. हे कोणी केली? त्रेता युगामध्ये ऋषी महात्म्यांनी केली. त्रेता युगामध्ये मी ऋषी महात्म्यांनी केली. द्वापार युगामध्ये यशोदेनं केलं. द्वापार युगामध्ये यशोदेनं केलं आणि कलियुगामध्ये तुम्ही आम्ही कलियुगामध्ये तुम्ही आम्ही करतो. तुम्ही म्हणाल महाराज अनादी 4 युगाची कथा सांगता, हे त्रेता युगापासून कशावरून आहे? शास्त्र असं सांगतं महाराज, गणेशाची उत्पत्ती हे भगवान शंकराच्या अर्धांगिनीपासून. मी मागे याच मंदिरामध्ये 4 कीर्तन झाले. हे 4थं कीर्तन आहे चतुर्थीचं. आणि प्रत्येक वेळेस मी याचा इतिहास सांगत आलो. प्रत्येक वेळेस अनेक ग्रंथाचा आधार आहे इतिहास सांगत. अनादी कालामध्ये ऋषी महात्म्यांनी याची व्रत वैकल्य सुरू केली. कोण्या ऋषी महात्म्यापासून हे व्रत वैकल्य सुरुवात झालं? त्रेता युगामध्ये भगवान शंकरापासून जी माया आली आहे, जिचं नाव आहे सती, जिचं नाव आहे पार्वती, पार्वती पासून याची उत्पत्ती. यानं जन्माला आला नाही, आला तेव्हा बापाला पता नाही. या उघड आहे कमवा विनोदानं नाही, सगळं सत्यच आहे. भगवान शंकराला किती पुढे? थोडं तुम्ही सांगा ना, कारण मीच कृती घेतले. बोला ना थोडं, तुम्ही बोलत आहात. भगवान शंकराला किती पुढे? आता कोणी 2, कोणी 3 म्हणाले. मी नाव सांगतो तुमचं, तुम्ही बघा. एक जन्माला आलं, बापाला पता नाही. यानं जन्माला आलं, बापाला पता नाही. एक जन्माला आलं, माईला पता नाही. आणि एक जन्माला आलं, दोघांनाही पता नाही. यानं जन्माला आलं, शंकराला पता नाही, कारण पार्वती पासून उत्पन्न आहे. आणि कार्तिकी जन्माला आला, हे पार्वतीला माहिती. आणि वीरभद्र जन्माला आलं, दोघांनाही पता नाही. किती मुले? बस एवढं तर ध्यान ठेवा. 3 आहेत मला. एक आहे गणेश, एक आहे कार्तिकी आणि एक आहे वीरभद्र. यानं जन्माला आलं, आल्यापासून ऋषी महात्मे याचे अनुष्ठान करतात. का करतात त्याचा एकच विषय आहे. मला पूर्ण कथा सांगायचं नाही, मला माझ्या अभंगाकडे यायचं. यावेळी यानं ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस शंकराला पता नसल्यामुळे शंकरजी ग्रहात प्रवेश करत असताना, म्हणजे कैलासामध्ये गुंफेमध्ये प्रवेश करत असताना यानं भगवान शंकराला आत येऊ दिले, कारण मातीची आज्ञा होती. मला लय नवल वाटते. आम्ही चतुर्थी धरता पण आता त्याच्यापैकी 80% तर चतुर्थी असते. नाही, हे तर माझ्या मताला 90 असेल. अंगारका चतुर्थी 90% असं. बाकी चतुर्थी कोणी करत असेल कोणी नाही. अंगारका सगळेच करतात. आता आमचे काय महाराष्ट्रात चलून आले, मी जर ते जयराबाद चलत घेतले त्या गणपतीला पाठी पावसात. मी म्हणलं तुम्ही जा चलत, मी उपवास करतो चलत गेले होते. म्हणजे आज परत चलत ऐका. भगवान शंकराला प्रवेश करू देत नव्हते, कारण आईची आज्ञा होती, मातीची आज्ञा होती. आणि मातेबद्दल मी मौलीच्या मंदिरात सांगितलं, बरोबर सांगितलं. तिकडे इकडे डबल जातो. म्हणून मी केव्हाही सांगतो, चतुर्थी धरा पण आईचं ऐका. कोणाचं ऐका? आपण कोणाचं ऐकतो? मला सगळेच ऐकतो. तुम्ही ऐका. शास्त्र सांगतं चतुर्थी धरायची असेल तर आईचं ऐकावं, गणेश बसवायचा असेल तर बापाचं ऐकावं. अवघड आहे महाराज, पुरावे सह बोलणारा महाराज. पण आपण हे दोन्हीही करत उत्सव करतो, पण ऐकत नाही. जाऊ द्या. आई वचनावर प्रतिपाद्य असल्यामुळे शंकरजीला आत येऊ न देत असल्यामुळे शंकरजीने शिर उडवलं आणि ते शिर दैत्यांना असणारं सेवन केलं. त्यावेळेस त्यांना शिर बसवत असताना गजराजांचं बसवलं. गजराजांचं शिर म्हणजे एकदम मोठं आहे. आईनं ते पाहिलं, बाळाची ही दशा पण दुःख वाटली, रडायला लागली. कितीही केलं समजना. भगवान शंकराने सरस्वती मातेला बोलवलं, लक्ष्मीला बोलवलं, सांगितलं काहीतरी समजवा. तिनं म्हणली माझं बाळ गोडस होतं, सुंदर होतं,
चांगलं होतं हे असं नव्हतं. पण त्यावेळेस सगळ्या देवतांनी अधिष्ठान बनवलं, सांगितलं नाही चिंता करू नको, जरी असं असेल तर एक सांगितलं तुम्ही, आमची कोणी का पूजा करणार होती तिन्ही देवाची, पण आमच्या अगोदर याची पूजा करावी. कोणाची? हे सगळ्या देवतांनी अधिष्ठान दिलं बा, आणि सगळ्यांनी दिल्यामुळे याला वरदान आहे. म्हणून कुठलंही ग्रंथ काढा, पहिले पूजा कोणाची आहे? घरची पूजा करा, पहिले कोणाची? संसाराला सुरुवात करा, कोणाची पूजा आहे? कुठेही जा महाराज, कोणाची पूजा आहे? गणपतीची. हे अनादी कालामध्ये, आणि हे ज्या वेळेस झालं त्यावेळेस अनेक ऋषी महात्मे आपलं जीवन जगत होते. त्याच्यामध्ये भारद्वाज नावाचे ऋषी होते. कोणते? भारद्वाज. आणि हे ऋषी, याला पहिलं प्राधान्य मिळाल्यामुळे सगळ्या देवतेकडून या भारद्वाज ऋषीने याचा अनुष्ठान करायचं. आणि याचं अनुष्ठान करत असताना लय अवघड नाही, लय सोपं नाही. याचं अधिष्ठान लय अवघड नाही, लय सोपं नाही. मला फक्त याला लागते निष्ठा. काय लागते? निष्ठा. निष्ठा भाव नसेल तर याचं फळ नाही. निष्ठावंत भाव उपासना करा. आता आपण गणेशाकडे दुसरीकडे जायचं नाही. ज्याचं खातो, ज्याचं मीठ खातो त्याचं थोडं तर बोलत शास्त्र आहे. आज आपण कोणाच्या दरबारात? स्वयंभू गणेशाच्या. दुसरीकडे कशाला जायचं? आपण गणेशाची उपासना करतो ना, तर आपली निष्ठा तशी पाहिजे. निष्ठेप्रमाणे भाव पाहिजे, भावाप्रमाणे भक्ती पाहिजे, आणि भक्तीप्रमाणे वर्म पाहिजे. आज चतुर्थी अंगरखा, बरोबर आहे. आज सगळ्यांनी धरली, त्याच्यातले 80%. आता याच्यातले किती जण फराळ केले? आता बोलणं गेली, आता काय दाटकळी बसली बोलत. आज किती जण फराळ केले? चतुर्थी आहे ना आज, अंगरखा चतुर्थी. मी इतिहास सांगणार आहे, अंगरखा काय याचा इतिहास सांगणार आहे, काळजी करू नका. पण आजच्या चतुर्थीला किती जण याच्यातले फराळ केले? ते किती जण केले? ज्याने केले म्हणले त्याने हात वर करावं. चालेल काय बरं. फळं बिळं काहीच खाल्लो नाही, चावलोच जाताना. केळं बिळं काहीच चावलो नाही. हा, ही अंगरखाची. तुम्हाला एक सांगतो, हे वरम आहे महाराज. या चतुर्थीचं वरम आहे. आजच्या दिवशी दातानं चावलंच नाही पाहिजे, पण लोक शाब्दानच ठेवून गेले. मी एकाला विचारलं, महाराज तुम्हीच म्हणले होते ना गेल्या चतुर्थीला की चावू नका, आम्ही किलो म्हणाले.
काय गोड करून खीर पिलो म्हणला. अरे नाही चालत बाबा, आजच्या दिवशी उपवास धरलं पाहिजे. का चतुर्थी हे अंगारका काय याचं सिद्धांत सांगतो. वर्म माहिती पाहिजे, निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. मला प्राण गेला तरी आपला भाव बदलला नाही. प्राण गेला तरी, प्राण जरी जात असेल आपला तरी आपली निष्ठा बदलली नाही पाहिजे. पण आपण मग निष्ठा निघाली आपली निष्ठा बदल. एकच चरित्र आहे, लय मोठं चरित्र मिळाले जात नाही. एक आपल्या सामान्य निष्ठेबद्दल सांगतो. काय झालं माहितीये का, रामप्रभूचं दशाननाचं युद्ध सुरू आहे. दशाननाचे राक्षस सैन्य आणि रामाचं पाला खायचे वानर, पाला खायचे 18 पद्म वानर आहे. योग काय झालं माहितीये का, सगळेच वानर निघाले. मादी निघाल्या, नर निघाले, पुत्र निघाले, बाळ निघाले, सगळेच निघाले. एक वानरी गर्भीण होती आणि गर्भीण असल्यामुळे तिनं काय केलं माहितीये का, सगळ्यांनी सांगितलं तू गर्भीण आहेस आणि वाटेमध्ये तू कुठं प्रस्तुतीत झाली तर काय करावं, इथंच थांबवून तिला एकटीला ठेवले. सगळे महाराज लंकेकडे युद्धाला निघाले. निघाल्यानंतर सगळे गेले. 2 दिवसात तिनं प्रस्तुती झाली. प्रस्तुती झाल्याबरोबर तिचा छोटस बाळ जन्माला आल्याबरोबर त्या बाळाला 2 हाणलं महाराज. आजबी आहे, कारण बालक पिल्ल्याला जन्माला आलं की जास्त नाही, थोडी वेळा पुस्तक घेऊन ठेवतं, लगेच त्याला जवळ घेतो, डोक्यावर हाणतं, पोटाला चिटकत बघा. आणि एक बार त्यानं हाणून चिटकलं की हिची जिम्मेदारी नाही. आता कोणाची जिम्मेदारी, त्या पिल्ल्याची जिम्मेदारी आहे. तिला असं हाणल्याबरोबर ते गच्च झालं पोटाला. तिनं जे तिथून पळाली, आनंदरामायणात कथा आहे, मला ती दुसरीकडलं सांगत नाही. तिथून जे पळाली, मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम दर किष्किंधेपर्यंत आली. किष्किंधेत आल्यावर कोणताच वानर सैन्य तिथं नाही. तिथं जर असं थांबली, थांबल्याबरोबर यानं आईपासून बाजूला निघाला आणि आईला म्हणायला लागला, आई आज 3 दिवस झालं तिथून मी जन्माला आलो, तिथून पळत आली, कमीत कमी तुझ्या लक्षात आहे का मी जन्माला आलो ते म्हणलं. तिनं म्हणले तुझ्या जन्मण्यापायीच त्यांची संगती सुटली. म्हणजे तू एवढं का पळतेस. अरे आमच्या सगळ्या वानर सैन्याने असणार रामाची सेवा करायचं ठरवले आणि आमच्या सगळ्यांची निष्ठा रामसेवेसाठी आहे, तुझ्यासाठी नाही रे. तू जन्माला आलास ना, बस एवढ्यासाठी दुरावले होते, आता मला त्यांच्यात जाऊन भेटायचं आहे. आई पण तिथं जाऊन काय करायचं, काही नाही म्हणे. आमच्या रामाची असणारी अर्धांगणी असणारा राजा दशाननानं नेले आणि त्याला मारण्यासाठी आम्ही चाललो. कोण म्हणायला लागलं, एक वानर. कोणाला म्हणायला लागली, किती दिवसाच्या, 3च दिवसाच्या. कारण जन्मल्यापासून पळतच चालते. त्यानं बाजूला गेला, आई मला दूध पाजवणारच का नाही. तिनं म्हणली तुझं कर्म तुला, मला फक्त रामापर्यंत जायचं आणि युद्ध करायचं, त्या दशाननाला मारायचंय. एवढं म्हटल्याबरोबर महाराज ते 3 दिवसाचं पिल्लू बाजूला सरकलं आणि एवढंच मातीचं ढेकूळ उचललं. एवढंच ढेकूळ उचललं आणि घेतलं, आला आईच्या जवळ आणि म्हणलं आईला चल मला घेऊन. तिनं म्हणजे हे कशाला, ते रावण्या दिसला का नाही त्याला मार. कोण दिसला की नाही, रावण बरं का, त्यानं दिसला की त्याला मारतो. अरे पण याच्यानं, आई म्हणे माझी एवढी ताकद आहे, याच्यानंच त्याला मारतो का, तुझी जेवढी निष्ठा आहे तेवढी माझी निष्ठा. मला पुढे वाढवायची नाही जास्त. आले याच्यामध्ये फायनल सैन्यामध्ये मिळाली. रामप्रभूनं पाहिलं तिच्याकडे. अगं म्हणजे तू प्रस्तुती झालीस, बाळाला घेऊन आलीस आणि बाळाला घेऊन आलीस आणि एवढं का आलीस. नाही देवा, तुमच्या सेवेमध्ये वचनप्रीत आहे, सगळे मंडळी आलीत, माझी निष्ठा आहे आणि मी डगमगणार नाही. माझा विश्वास आहे तुमच्या इथे येण्याचा आणि माझा भाव आहे तुमची सेवा करण्याचा. मग एवढं म्हणल्यानंतर ते बाळ हातामध्ये ढेकूळ घेऊन इकडे तिकडे फिरत होते. फिरत असताना रामप्रभू म्हणले, ते काय आणले त्यानं, विचारा म्हणजे त्यानं गेला रामप्रभू पशी, विचारलं काय रे हे कशाला आणलास. म्हणजे तो रावण दिसला का नाही त्याला मारणार. रामप्रभू म्हणले तुला रावण माहितीये का. मला माहिती नाही म्हणे. मग घेतलास का. माझी आई म्हणले रावणाला मारायचं. रावण कोण आहे माहित नाही पण मारायचंय. रामप्रभू म्हणले माझ्यासाठी जर एवढी तुझी निष्ठा आहे ना, माझं तुला आशीर्वचन. आणि रामप्रभूने त्याला आशीर्वचन दिलं. युद्ध चालायला लागलं. यानं थोडं मोठा झाला. प्रभूने आशीर्वचन दिलं होतं. आशीर्वचन दिल्यानंतर यानं बलवाढ्य झाला. बलवाढ्य झाल्यानंतर युद्ध सुरुवात झालं. युद्धामध्ये गेला. अनेक रामायणामध्ये अनेक जणांचा वध झाला. मला सरळ एकच नाव सांगतो, इंद्रजिताचा वध झाला. लाख्या तुम्हाला मला अनेकाला मारायचं नाही, मेले ते कशाला मारत होते.
मेले. इंद्रजिताचा म्हणजे मेघराजांचा वध झाला. मेघराजाचा वध झाल्यानंतर दशाननाच्या सैन्यानं कुंभकर्णाला उठवलं. कोणाला? कुंभकर्णाला उठवलं. आणि कुंभकर्णाला उठवल्यानंतर तो बाबा उठत नव्हता. त्याला उठवण्यासाठी सायास केलं. उठला, झोपेतून उठला, आंघोळ्या द्यायला लागला. का मला उठवला? त्याने सांगितलं काही नाही, तुमच्या भावासंग युद्ध सुरुवात झाले, इंद्रजिताचा वध झाला. एवढं म्हटल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला आली कुंभकर्णाच्या. कोणी मारलं? म्हणे ते 18 पद्म वानर घेऊन आले म्हणे रामप्रभू. त्याने मारलं म्हणल्यावर निघाला महाराज. आता यानं पाय उचलून ठेवला की 100 वानराला समाधी. किती वानर आहे? 100 वानर. रागर निघाला. धिप्पाडच्या धिप्पाड माणूस महाराज. आणि असं पाय ठेवलं की 100 वानर मारायला लागले. मरता गेला की असं हात केला, असा हात केला की असं वंजळी धरली. त्या वंजळीमध्ये याचा नंबर लागला. कोणाचं? कपिल्याचं. त्याला उचलला, असं धरला, बघितलं गोड टवटवीस वानराचं लहान पिल्लू गोड दिसतं महाराज. गाढवाचं आणि गाढवाचं पिल्लू बी लहान पिल्लू गोड दिसते. आणि वानराचे महागूर बदलते त्याच्या काळा महाराज. आपलं पहिल्यापासूनच दिसते म्हणून महागूर बदलते. सगळ्यालाच बदलते, रूपाला बदलते, आचरणाला बदलते, सगळ्याच कामाला. जाऊ दे, मला तिकडं जायचं नाही. त्याला उचल, असं गोडस मुलगा पाहिलं त्याला. अरे तुझं उमर काय, तू काय, तुम्ही कोण म्हणे? तुम्ही कोण? तुला युद्ध कोणाशी करायचं आहे? मला रावणाशी करायचं आहे. त्याने म्हणले रावण मला माहिती नाही, तुम्ही कोणास सांगा. म्हणे रावण जर दिसला तर या आणलाव म्हणे. कशाला? त्याला माराय आणला म्हणे. अरे येड्या, मी कुंभकर्ण आहे, मला मारल्यानंतर त्याला मारावं लागतं म्हणे. त्यानं म्हणलं मला तुम्हाला मारायचं नाही, मला रावणलाच मारायचं. यानं म्हणला माझ्या हातात बसून माझ्या मुठीत आहेस तू आणि मारणार कोणाला आहेस? माझ्या भावाला. अरे येड्या, तू वाचलास तर त्याला मारेन ना. त्यानं म्हणला मी मरेपर्यंत त्यालाच मारायचा निर्धार आहे. एवढं मरेपर्यंत महाराज तुला धरलं आणि धरून असं मुठीमध्ये असं करायला लागले. असं करताना त्याच्यात मुठीमध्ये त्याचा प्राण चालला आणि प्राण जात असताना त्याला उलटी केलं. कोण? वानर उलटी केलं. ती उलटी झाल्याबरोबर ती उलटी त्या कुंभकर्णाच्या अंगावर पडली. आणि पडल्याबरोबर योग असा झाला, आपली उलटी झाली की पुन्हा बघावं वाटणार. आणि बघितलं तर त्याच्यासारखं मूर्खच कोणी नाही. त्याला वमन म्हणतात. पण याची उलटी पडली आणि त्या कुंभकर्णाला काय झालं माहिती का? सुवास सुटला. याच्या उलटीत त्याला सुवास सुटला, सुगंध आला. जसं आपण 300 रुपयाला घेतो काय, हे कसं माहिती? सेंट घेतो नाही तर गोळे लावायला कानाला. ते उलटी झाल्याबरोबर असं महाराज सुवास सुटला. त्यानं म्हणलं याच्या उलटी तेवढा सुवास आहे, जरा बघा म्हणे. हात असं मोकळं केल्याबरोबर त्या हाताला बघितला, सुगंध होता. का? त्याला रामप्रभूचा आशीर्वाद. कोणाचा? रामप्रभूचा. त्याचं नाव गंधमाधव. त्याचं नाव गंधमाधव. आणि त्याला असं धरलेलं, तुला एवढं सुवास आहे गडे, तुला छान आहेस, किती रुपये दिले तरी एवढं इतर मिळतंय, पण तुझ्या अंगाला एवढी सुगंधी आहे, एक कर, तुला सोडून देतो. त्यानं म्हणलं मग तू एक कर. काय कर? मी लंकाधीशाचं मन तुला मी प्राण सोड देतो म्हणे. जा. त्यानं म्हणला खरंच सांगू का? मी मेलो तरी याचं म्हणणार. कोणाचं म्हणणार? रावणाचं म्हणणार म्हणे. मग कोणाचं? मी मेलो तरी रामाचंच म्हणतो. कोणाचं? त्यानं म्हणलं अरे आता मी असं दावेन तुला मारन. त्यानं म्हणलं एक सांगू का? रामाचा म्हणून जर मी मेलो तरी तेवढंच मोक्ष आहे. राजा दशाननाचा म्हणून जगण्यात काही अर्थ नाही. माझी निष्ठा बदल. काय बदल? निष्ठा बदल. एवढी निष्ठा पाहिजे मला. केवढी? ते वानर होत तर त्याची निष्ठा आहे. आणि आम्ही चतुर्थी असून शाब्दाना खावला. आमची किती निष्ठा असेल आता बघून घ्या. इथपर्यंत गर्दी आहे महाराज. आज किती गर्दी आहे, पण आपली निष्ठा निष्ठाची आहे. कोणती? निष्ठा म्हणजे निष्ठाचीच आमची निष्ठा आहे. नाही, निष्ठा पाहिजे महाराज. मी कुठं होतं सांगा. अशी ज्यानं निष्ठा करतो त्याला त्याचं फळ मिळतं. मी कुठं होतो सांगा बरं. बघतो तुम्हाला कीर्तन करणार. तुम्ही शाब्दाण्यातच होतो. मी शाब्दाण्यात नव्हतो महाराज. मी कुठं होतो? भारत ऋषीकडे होतो.
रथयोगामध्ये भारतदास ऋषीकडे ज्या ऋषी महात्म्यांनी या गणेशाचा अनुष्ठान करत होते, अनुष्ठान करत असताना महाराज त्यांनी एवढं अनुष्ठान केलं, त्यांचा पुत्र आला आणि त्या पुत्राचं बाबा ऋषी, नीट लक्ष द्यावं माझ्या बोलण्याकडे, अंगऋषी ऋषी. आणि तो पुत्र आला की त्यांना विचारलं, बाबाजी आणि एवढं कठोर अनुष्ठान तुम्ही कोणाचं करता? त्याने सांगितलं, भगवान शंकराच्या पुत्राचं करतो. कोणाचं करता? गणेशाचं करतो. का? याची प्राप्ती करून घेतलं की जन्मातल्या सगळ्या दुःखाची निवृत्ती. बाजूला बोलू का? शास्त्र आहे महाराज, वारकऱ्याला सुद्धा शास्त्र आहे. कोणाची गडबडीत पाव खाऊन सुटते, सवार हलकट नाश्ता करून, एकादशी दिवशी गडबडीत कोण बिस्किट खाते, म्हणते महाराज आज एकादश पण बिस्किट खाल्लो कसं करा, आता दिवसभर काय खाऊ नको, उद्या खाऊन का म्हणते. यानं म्हणते मरून जातं, खा फळ मरून जातं, म्हणजे खा फळ म्हणतात का नाही. तसं कोणाची एकादशी जर सुटतात का नाही, सुटलेल्या एकादशीचं जर पुण्य पाहिजे असेल तर निर्जला एकादशी करावं. कोणती एकादशी? निर्जला. जे भीमासाठी, मला ते सांगत बसत नाही, भीमदादासाठी. भीमदादा 24 एकादशी करत नव्हता, किती करत होता? एकच करत होता. आणि त्याला पुण्य किती एकादशीचं? 24 एकादशीचं. तसं हे चतुर्थी आहे बरं का. जसं तसं वैष्णव संप्रदायामध्ये एखादं जर चुकली, बिस्किट खाऊन, सुशेला खाऊन अशी जर चुकली असेल तर सोडायची नाही, तिला तसंच गच्च पकडून धरायची. लय लोक सुटली आता हा म्हणते बाकी नाही, सोडायची नाही. मला चुकली, गलतीनं चुकली, पुढे एकादशी करायची, त्या दिवशी फराळ करायचं नाही, फळं खायचं पण एकादशी करायची. तसं चतुर्थी करत असताना 12 महिन्याच्या चतुर्थी करताना एखाद्या वेळेस जर चूक झाली असेल, तिखट साबुदाणा खाल्ला, मला लई राग येते. उपासच करू नये, करावं तर करावं, नाही तर करूच नाही बरं का. पण केल्यानंतर हे साबुदाणा असलं काय खाऊच नाही. ऐका, खाऊ नये महाराज. काय एक दिवसासाठी आपलं मरण आहे का? तुकोबारायचं प्रमाण आहे. एका दिवसात का तुझा जीव जाणार आहे का? 41 दिवस जीव राहू शकतो. 41 दिवसापर्यंत जर पाणी नाही पिलं तर वाजता पण 42वा दिवस उजळत नाही. तुम्ही करू नका, तुम्हाला एक करावं लागेल, जाऊच नका. 41 दिवस पाणी नाही ते माणूस राहू शकतो. पण आपण एक दिवसाच्या चतुर्थीसाठी या एक दिवसाच्या एकादशीसाठी काय करतो? फराळाच्या दिसे दही घेसी. एका एकादशीसाठी आपण फराळासाठी ठेवतो. आज तर तू महाराज तेच तू कोबर आहे म्हणतात बाबा, निर्धार केलं पाहिजे. आणि निर्धार केलं का नाही, व्रत नियमानं जर केलं ना, वर्म चुकलो नाही ना, मग आपल्याला त्याचं फळ मिळतं. आपण चुकतो महाराज, पण मी केव्हाही सांगतो, आपण चुकतो म्हणून आपल्याला फळ मिळत नाही. मी का तुम्हाला चुकतो म्हणतो? कारण साबुदाणा खाल्ल्यानंतर द्वादशच होते, एकादश होत नाही. मी केव्हाही सांगतो
आजही बघा तुम्ही तुमचा प्रयत्न करून, शाब्दाना एक तर केमिकल, कुठला शाब्दाना पक्का नाही, ना वरलक्ष्मी नाही, ना सम्राट नाही, ना स्प्रेस नाही, कुठलाच शाब्दाना नाही. एक तर शाब्दानामध्ये केमिकल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शाब्दाना करत असताना तुम्ही जे तेल वापरता, काय वापरता? तेल. आणि ते तेल कोणतं राहते? कोणतं राहते? एकादशीला चालते का? झाला का नाही द्वादशी? अलीकडे तर लय भारी झाले आहे, शाब्दाण्यात जिरे बी आले. काय आले? जिरे आले. जिरे आलेले नवल वाटलं नाही, कढीपत्ता बी आले. कढीपत्त्याला बी नवल वाटलं नाही, मध्ये बटाटे आले. बटाट्या बरोबर आता अलीकडे आणि म्हणजे तुम्ही खाल्ला नाही. मी कधी आतापर्यंत खाल्लो नाही, आतापर्यंत माझा उपवास होता. आज मला वाटतं 20 दिवस झाले, काय का नाही. हा, श्रावणाच्या सुरुवातीला म्हणजे पहिले 3 दिवस गाणगापूरचे, म्हणजे तिथून आमचा उपवास सुरुवात झाला. तर आज खाल्लो मी तिकडे, आज सोडला उपवास गणपतीच्या दरबारात, तिथे खाल्लो की. नाहीतर आजपर्यंत मी फक्त बगरच खात होतो. एकच टाइम केली, सगळं वरचं वैकल्य पोतं पोती झाल्यानंतर, कीर्तन सुटल्यानंतर 12ला खात होतो. ते बी त्याच्यात मिरच्या नाही. तरी पण काय झाले, मला काही बरं नाही. उलट लोक म्हणजे चौकटी दिसला बरंच नाही. काय सांगतो, व्रत वैकल्यामध्ये ताकद आहे. मला वर्म ऐकायचं, वर्म केलं, वर्म बदलतो. ऐका, भारद्वाज ऋषी गणेशाचं अनुष्ठान करायला लागले, त्यावेळेस त्यांचा पुत्र अंबरीश ऋषी जवळ आला आणि त्याने विचारलं, बाबा एवढं कडक व्रत करता, सकाळपासून तुम्ही पाणी पिलं नाही. नीट शब्द द्या, सकाळपासून तुम्ही पाणी पिलं नाही, सकाळपासून तुम्ही कुठलेच डोळे न उघडता केवळ त्या गणेशाचं नामचिंतन करायला लागला, याचं कारण काय? त्यावेळेस त्या ऋषीने सांगितलं, अरे हे असं आहे, याचं वर्म धरून जर आपण अनुष्ठान केलं ना, त्याचं फळ मिळतं म्हणे. बाबा मिळतं का? मिळतं का? मिळतच म्हणे. महाराज लगेच बाबाची आज्ञा घेतली, वटवृक्षाच्या छाये गंगेच्या काठावर गेले, अनुष्ठानाला बसले आणि अनुष्ठानाला बसून भगवंताची स्तुती करायला लागले, गणपतीचा आराधना करायला लागले. आराधना करत असताना काया वाचा मन बुद्धी चित्त या षडविकार रहित आणि भगवान गणेशाची उपासना भारद्वाज ऋषीने केली. आणि केल्यानंतर महाराज गणेश प्रगट्य झाले. महाराज प्रगट्य झाली एका बाईला. आणि आम्हाला वर्ष झालं तर सापडलं. वर्ष काय महाराज, मी तर मला आळंदीत गेल्यापासून धरतो, आणखी गणपती बाप्पा सापडला नाही बरं का. पण त्यांना एकाच वर्मामध्ये सापडलं. गणेश भगवान प्रसन्न झाले भारद्वाज ऋषीला. आणि प्रसन्न झाल्यानंतर गणेशाने विचारलं, हा बोल भक्ता, काय एवढं कडक अनुष्ठान केलं? काही नाही देवा, माझ्या वडिलांनी करत होते म्हणून मी केलो, आणि मी केल्यामुळे मला तुम्ही प्रसन्न झालात. बस माझा विश्वास पटला. मी जे श्रद्धा ठेवला होता, मी जे भाव ठेवलं होतं ना, मी जे निष्ठा ठेवली होती, आज त्याचं फळ आलं. मग माग, तुला काय मागायचंय माग. माग म्हणल्यानंतर त्यांना सांगितलं, देवा काहीच नाही, मी निष्ठेने, मी भावनेने, मी भक्तीने तुमचं व्रत वैकल्य केलं होतं, तुमचं अनुष्ठान केलं होतं. मला एकच द्या, तुमच्या या चतुर्थीला माझं नाव द्या. कोणाचं नाव द्या? माझं नाव द्या. माझं म्हणजे माझं नाही, कोणाचं? भारद्वाज ऋषीचा मुलगा अंबरीश ऋषी. आणि त्यांना सांगितलं माझं नाव घ्या. त्याने सांगितलं, ज्या वेळेस मंगळ नक्षत्रामध्ये आणि चतुर्थी येईल त्यावेळेस तुझं नाव तिथं दिलं जाईल. कोणाचं? कोणती चतुर्थी? त्या ऋषीचं नाव आहे याला अंबरीश्वर. नाहीतर सगळ्या चतुर्थीला कोणतं नाव? संकट चतुर्थी. पण हिला त्या ऋषी महात्म्यानं तो महाराज या गणेशाच्या तपावरच आहे. मी मागच्या कीर्तनामध्ये सांगून घेतो होतो, मोरया गोसाईची कथा सांगितली होती ना. गणपती बाप्पा मोरया गोसाई आहे कर्नाटकचा. कर्नाटकचा सद्भक्त आहे, बिदरचा आहे तो. त्याने अनुष्ठान करून चिंतामणी गणपतीपाशी गेले पुण्याला, आणि तिथं जाऊन गणपतीचं अनुष्ठान केल्यानंतर गणपती प्रसन्न झाले. त्यावेळेस त्यांनी विचारलं, देवा तुम्ही प्रसन्न झालात ना, मग काय नाही, माझं नाव तुमच्या बरोबर घेतलं पाहिजे. गणपतीने सांगितलं, घेतलं जाईल. माझं नाव घेतल्यानंतर तुझं नाव येईल. मग गणपती बाप्पा या मोरया गोसाईचं नाव आहे. बिदरची इतके कुठली पण आपल्याला माहितच नाही, काय आपल्याला वाचायला टाइम नाही, वाचायला टाइम नाही, पण आपण तिकडे जात नाही.
त्या वसुरूपाय महाराज. आणि असं ही भारद्वाज ऋषीचा पुत्र अंगरीष ऋषी याने अनुष्ठान केल्यानंतर त्याला ही चतुर्थी मिळाली. म्हणून ही चतुर्थी कोणती, अंगरस चतुर्थी. हे चतुर्थी केल्यानंतर मागे गेलेली जी 23 चतुर्थी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काही केले असतील, पण या चतुर्थीला एखाद्या वेळेस तुम्ही तिखट खाऊन उपास सोडून जर त्या चतुर्थ्या केल्या असतील तर हे चतुर्थी केलेलं पुण्य आहे आणि हे त्याला मिळालेलं वरदान. मग तिथून काय झालं माहिती का, तसाच द्वापार युगापर्यंत आला. द्वापार युगामध्ये यशोदा माता काय झाली, कन्हैया आमचा लहान होता आणि कन्हैया लहान असताना लई खोड्या करायला लागला. लई खोड्या करत असताना आणि एक म्हातारी आली. गावात म्हाताऱ्याला त्यातच तांत्रिक मांत्रिक सांत्रिक सगळे राहतात गावात. एक म्हातारी आली म्हणे, यशोदे म्हणे काय बाळ ऐकणा गेलं भैया, यानं ऐकणाच गेलं, काही केलं नाही, काय करू सांगा. तिनं म्हणली एक करा, गणपतीचं व्रत तर करा. कोणाला सांगितलं, यशोदे मातेला. यशोदेने म्हणे व्रत करायचं का, हो व्रत करायचं आहे, जा म्हणे. यशोदेनं लगेच नंद बाबाला सांगितलं. नंद बाबानं तुळशी वृंदावनापाशी गणपतीचं मंदिर बांधलं. कोणाचं, आजही जर तुम्ही गेलात कुठं वृंदावनामध्ये तर तिथं तुम्हाला ते मंदिर बघायला मिळतं. गोकुळामध्ये गेल्यानंतरही बघायला मिळतं. गोकुळात सुद्धा तुळशी वृंदावनाच्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि चतुर्थीचं व्रत करायला सांगितली. याने लगेच हातामध्ये पाणी घेतलं, गणपती बाबांच्या फोटो समोर गेल्या आणि यशोदा माता म्हणजे हे गणेशा, माझ्या बाळाच्या खोड्या सुटू दे. माझ्या बाळाच्या खोड्या जर सुटल्या तर तुला 108 मोदक वाहतो. तेव्हापासून मोदक आहे. तेव्हापासून म्हणजे द्वापार युगापासून आहे. 108 मोदक वाहतो असं यशोदे मातेनं संकल्पना केली. भगवान म्हणायला लागले, हे यानं किती केल्या, जगाच्या मालकाचा देव आहे, सगळ्यांनी याला अधिष्ठान दिले, याचा ऐका म्हणून 1 महिना यानं पुढे जगाचा मालक याचा बाप, जगाचा मालक महाराज पूर्ण मी बोलविल्या असा असलेला भगवान यशोदे मातेच्या भावामध्ये कुठं भेद पडू नये म्हणून 1 महिना पुढी केली. किती महिना पुढीच केली नाही. यशोदेला ती प्रायश्चित्त केली. माय गणपती प्रसन्न होतो, माय झाला माझ्या बाळावर प्रसन्न. आणि यशोदे मातेनं 108 मोदक केली. किती, तेव्हापासून आता 108 करतात. फरक एवढंच पडले आता कलियुगात. त्या मोदकामध्ये एकच खायची पद्धत नाही, काय एकच खावले, जे मीठ लागले की सोडून द्यायचं मसर. ते मला माहित नाही, मी काही खाल्लो नाही, मला तिकडे कधी जाणार नाही. म्हणजे 108 मोदकाचा नैवेद्य यशोदे मातेनं केलं. ऐका, 2 झाल्या. तिसरा पुरावा, मग या कलियुगामध्ये साधू संतांनी सुद्धा गणपतीला आपलं सोडलं नाही. कारण का, सगळ्या संतांनी याला आराध्य दैवत मानलं. आणि जेवढे जगतामध्ये संत, पहिले संत आमचे नारद महात्मा, नारद सूत्रामध्ये याची स्तुती करत असताना नारदाने म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नारदाच्या मुखातला पहिला श्लोक.
आणि नारदाने याला वंदन केलं. मग नारदाच्या नंतर याला काय झालं माहिती आहे का, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान ज्ञानोबराय जे या वैष्णव संप्रदायाचा पाया मानत, ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानोबरायांचे पाया आहेत. आणि ज्ञानोबरायाने काय केलं, ज्ञानेश्वरीला सुरुवात करत असताना प्रथम वंदन यालाच केलं. ओम नमो अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय आजी सुविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकला गौरी प्रकाश आणि या न्यायाप्रमाणे याला संतांनी सुद्धा मान्यता दिली, ज्ञानोबरायांनी मान्यता दिली, देवाधिकांना मान्यता दिली, सनकाधिकांनी मान्यता दिली. आणि याची प्राप्ती करून घेण्यासाठी ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनामध्ये जिज्ञासा करून प्राप्त करून घेतली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगायला लागली आपल्या जीवनामध्ये बी याची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग याची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवान ज्ञानोबरायांच्या दरबारात गेले आणि भगवान ज्ञानोबरायाला म्हणायला लागले, देवा मला तुमचं दास्यत्व व्हायचं आहे आणि नवविध भक्तीचं महिमा जाणायचं आहे. आणि हे जाणण्यासाठी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या आशीर्वाद द्यावा माझी मोज तुमचा दासींचा दास करू. कोणाचा? तुमच्या दासाचा आणि दास करा. आता या गणपताचे दास करून तुम्ही आम्ही सगळे दास, कारण गणपती बाप्पा देव आहे, त्याचे दास आपण. तुकोबाराय म्हणतो तुमच्या दासीचा दास करून ठेवा. तुकोबारायांनी गणपतीच्या समोर प्रार्थना केली. ज्ञानोबराय नामदेवराय या सगळ्यांचा इतिहास वाचला. गणपती बाप्पांच्या दर्जात गेलेत म्हणण्यापेक्षा मी मागच्या कीर्तनात सांगून घेतलो. पुढे इतिहास आहे, त्यांनी गणपतीलाच प्रगट केलं. गणपती बाप्पाच्या दारात गेले, गणपती बाप्पाला म्हणायला लागले, हे देवा तुमचे जे दास आहेत ना
त्यांचा दास करून ठेव. गणपती बाप्पा म्हणले बाबा त्यांच्या दासाचा दास करायचा आहे देवा, एक मला भक्ती करायची आहे. मला काय करायची आहे? भक्ती करायची आहे. आणि भक्ती करण्यासाठी तुझ्या दासानं भक्ती केली आहे, पण तुझ्या दासानं भक्ती केल्यानंतर ते भक्तीचे वर्म मला मिळाले नाही. कारण त्या भक्ताने ते वर्म मला दावलं नाही. मला ते वर्म पाहिजे का? या जगाच्या पाठीवर भक्तीचे प्रकार सांगत असताना काही ठिकाणी नवविध भक्ती सांगितली, काही ठिकाणी चतुर्भक्त सांगितली, काही ठिकाणी एकविध भक्ती सांगितली. अशा अनेक भक्ताचे लक्षण सांगितले गेले. मला मात्र तुम्ही कसे आहात? तुम्ही बुद्धीचे दाता आहात. कारण बघा तुम्ही सुख करता, वार्ता, विघ्नाचे, तुम्ही कसे सुख आणि दुःखाचा वार्ता करणारे म्हणजे निवारण करणारे, तुम्ही भक्तांची इच्छापूर्ती करणारे, आणि तुम्ही रिद्धी सिद्धीचे दाता आहात. तुम्ही बुद्धिवान आहात. म्हणून माझ्यावर एक अहो कृपावंता आपण देवाच्या दारात जातो. आता आपण सगळे चित्त आलो. आल्यानंतर मला इमानदारीने सांगा, याचे दर्शन केलं तरी तुम्ही? भगवंताचे गणेशाचे दर्शन घेऊनच मध्ये आलो बरं का. आणि ज्याने ज्याने दर्शन घेतले, उग दर्शन घेऊन पुढे आले का काही मागितले? ज्याने नाही तुम्हीच म्हणून नाही, मी जरी तिथे गेलो तर हे हात असं झाल्याशिवाय आपली जातच आहे मागायची. आपल्याला कधीच कितीही रुपयाचा प्रयत्न करा, रुपत नाही माणूस. मागितल्याशिवाय राहत नाही देवाच्या दरबारात गेल्यावर. आपण मागतो, मागू नका असं कधी म्हणलं नाही. आपली जात मागायची आहे, पण काय मागितलं पाहिजे हे मात्र कळा. काय मागितलं पाहिजे? आपण मागतो येऊन जाऊन. आता उभं कशाला सांगू? माझं कीर्तन कशाबद्दल? चतुर्थी बद्दल नाही. मला चतुर्थी बद्दल आहे लक्षात आहे, पण मला बोलवणार ना कशाबद्दल बोलवले? आता आम्हाला कोण बोलवलं? मनोहरराव देवबा. देवबा लक्षात करायला मनोहरराव देवबा. आता आम्हाला खरं तर सायास करून बोलवले केंद्र आम्हाला सगळ्यांना, पण आम्हाला बोलवलंय त्याने कशाबद्दल? त्यांचं कुठलं तरी संकट दूर झालं, या गणेशाने केलं, त्यांची इच्छापूर्ती झाली. कोणाची? देवबांची, त्या परिवाराची. आणि इच्छापूर्ती झाली म्हणून त्याने अन्नदान केलं, आणि अन्नदानाबरोबर हे आम्हाला ज्ञानदान करायला बोलवलं. हे सत्य आहे. पण त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणून तर ती हैदराबादून इथे येऊन लागली. आणि त्यांची जर इच्छा पूर्ण झाली नसती आम्हाला कोणी जेवायला बोललेलं असतं नाही, मला कोणी बोललेलं नसतं. त्यांची इच्छा पूर्ण झाली का? त्यांची इच्छा गणपती बाप्पानं पूर्ण केली. त्यांची इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतोच महाराज, कारण त्यानं इच्छा पूर्ती करण्यासाठीच बसवलेलं आहे. आणि त्याला सुरुवातच सांगितलं, सुख करता दुःख हरता. त्यानं दुःख हरण करण्यासाठीच आहे भक्ताचा, आणि हरण करून तो सुख देणार आहे. म्हणून त्याच्या दरबारात गेल्यानंतर त्यानं दुःखाची निवृत्ती करतो. फक्त एक आहे, त्याच्या जवळ गेल्यानंतर 5 गोष्टीच निश्चय पाहिजे. किती गोष्टीच? पहिली निष्ठा पाहिजे, मी सुरुवातीचा आहे. निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, विश्वास पाहिजे आणि निश्चय पाहिजे. या 5 गोष्टी असेल तर आपलं काम, नाही तर
उग सासू सासूनाचं जमना गेलं तर निष्ठा बदलून चालली आहे. ते तर जगाचा बाप आहे महाराज, त्याच्यावरची ते निष्ठा ऐकून तिकडे गेल्यानं होणार आहे का? होणार नाही महाराज. आहे का? या 5 गोष्टीनं त्याने गणेशापाशी मागणं केलं. आणि मुळात त्याच्या गणेशाचा इतिहास आहे माया. याला स्वयंभू म्हणलेलं आहे, तर याला कोणी बनवलेलं नाही. बनवलेलं वेगळं आणि स्वयंभू प्रकट झालेले वेगळे. ज्याच्यामध्ये दैव गुण आहे तो स्वयंभू म्हणलं जातं, आणि ज्याच्याकडे दैव गुण नाही ते बनवलेलं म्हणतात. म्हणून तर आम्ही सांगतो काही बनवलेले, काही झालेले आणि काही मूळचे आम्ही सांगतोच ना. तसा हा स्वयंभू आहे, आणि स्वयंभू म्हणून तर यानं वाढतं मला. हा एक गणेश वाढतो. आणि जैराबादचा आहे रेजंटल, ते जैराबादचा म्हणतो रेजिंटलचा, तोही वाढतो माझा, कारण तोही स्वयंभूच आहे. म्हणून तिथेही एक इच्छा नाही, जिथं गणेश आहे तिथे इच्छा, पण अनेक भक्ताच्या इच्छा यांच्या पूर्ण होतात. आणि पूर्ण होतात म्हणून तर यांना सर्व हारता म्हणलेलं आहे. आणि हारता म्हणल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या जीवनामधले काही दुःखाची निवृत्ती व्हावी, आपल्याला भक्तीचं साधन मिळावं म्हणून गणेशाच्या दरबारात गेले. आणि गणेशाला म्हणायला लागले, देवा का देवा? कारण सगळ्या संतांनी केलं. मी ज्ञानोबाईचा पुरावा दिला होता, बाकी गेलो नाही. कारण कुठलाही ग्रंथ काढा तुम्ही, श्री गणेश आहे, कुठलाच असला ग्रंथ नाही की गणपतीला मान नाही. म्हणून तुकोबाराय म्हणजे एवढा जर यांना असेल तर आपण यालाच पहिले म्हणावं, म्हणून देवा मी तुझ्या भक्ताचा दास व्हायला तयार आहे. गणपती बाप्पाने म्हणले, का दास व्हायला तयार आहे? काय नाही देवा, मला भक्ती करायची. मला काय करायचे? भक्ती करायची आहे. आणि भक्ती करण्यासाठी त्याचे वर्म पाहिजे, आणि ते मला सांग. मग देवाने विचारलं, तुला नेमकं कोणती भक्ती करायचं आहे? नारद सूत्रानं सांगितलेलं जे नवविध भक्ती आहे, नवविधा काही नवविधा काही बोली रे भक्ती. गणपती बाप्पाला म्हणायला लागले, देवा नवविध प्रकारची जी भक्ती आहे, जे नारद महात्म्यानं सांगितली, जे प्रल्हादाने उपासना केली, जे ज्ञानोबारायाने केली, त्या भक्तीपैकी मला भक्ती करायची आहे. मला त्याची वर्म दाव. गणपती दिले बदमास, देव दिले बदमास. याने म्हणले, माझ्या दासानं अशी भक्ती केली, कुठं तुला पावन आहे का? त्याने म्हणले, देवा मला पावन आहे, मला माहिती आहे, आणि माहिती आहे म्हणूनच तुझ्या दारात येऊन डोकं टेकवायला लागलो. मला एक सांग, तुझ्या दासाने जी भक्ती केली ती भक्ती मला पाहिजे. कोणत्या दासानं भक्ती केली? तेव्हा प्रसंग होता, तुला त्याचा आज सुद्धा देईल.
कोणता अनुसंधान तुझ्या भक्ताने कशी भक्ती केली याची पुरावा देतो म्हणतात. ते पुरावा थोडं म्हणलं भजन झाल्यानंतर पाहू. विठ्ठल पण त्या दासापैकी एक दास माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कारण तुकोबाराची ज्या आजही तुम्ही जर आळंदीला गेला पुण्यात चाललो ना आपण, चिंतामणी गणपतीचे जवळ चिंतामणी मोर्या गोसायचे पुतळे, मोर्या गोसायचे पुतळे. आता मोर्या गोसायचा इतिहास थोडक्यात सांगितलं. हे चिंतामणी असे होते महाराज. मोर्या गोसाई अनुष्ठान करत असताना त्याच्या अनुष्ठानाप्रमाणे जसं आता ऋषींचे पुत्र अंगरी ऋषी जसं अनुष्ठान केले तसं चिंतामणी अनुष्ठान केले. आणि चिंतामणी तुकोबाराच्या बरोबरचे बघा 1600 शतकातले. ज्या शतकामध्ये तुकोबाराय होते, ज्या शतकामध्ये छत्रपती शिवराजे होते, ज्या शतकामध्ये चिंतामणी सुद्धा होती. हे चिंतामणी एवढं अनुष्ठान गणपतीचं केले, एवढं अनुष्ठान गणपतीचं केलं महाराज की त्याने गणपतीच्या दारामध्ये जायचं, कमंडलू त्या गणेशाच्या समोर ठेवायचा आणि ते कमंडलू उचलायचं तीर्थ अनुष्ठान झाल्यानंतर, आणि ते तीर्थ घ्यायचं आणि असं अंगावर शिंपडायचं. ज्याला पुत्र नसेल त्याला पुत्र, ज्याला पुत्र नसेल त्याला पुत्र, ज्याला असणारा धन नसेल त्याला धन, ज्याला कोणाला रोगानं पिचळला असेल त्याला रोगाची निवारी. आता तसलं साधू नाही आहेत महाराज, आपण जात नाही. आहेत आपला विश्वास कमी भरती होतं. आजही बरेच लोक देवाचे अनुष्ठान. आता मी नगरकडे गेलो होतो, एक दत्त उपासक आहे, ते काही करत नाहीत महाराज, अनुष्ठानावर बसतात. ते जाऊन बघून आलो, वर खुर्चीवर बसतात आणि हजारो शिष्य राहतात. एखाद्याचा नंबर लागले की ते तिथूनच बसून म्हणतात, तुझा मन काय गेलाय, तिथं बसूनच ऐकले चालू, तुझा मन काय गेलाय, हा उठ, तुझ्यात माझे दत्त प्रभू जातात म्हणून डोळे झाकले ना असं काटेना आपल्याच खुर्चीवर मारले की त्याच्याला द्यायचं करतो. आहेत काय आता हे लोक, पण आपल्याला तिकडे जायचं नाही. यांना काय म्हणायचं माहिती का, सर्व सिद्धी प्राप्त, सर्व सिद्धी प्राप्त. आमच्या चांगदेव महाराज ज्ञानोबाच्या काळात चांगदेव महाराज. तसं या चिंतामणीनं काय केलं माहितीये का, वाज जर गाय असेल कोणाची आणि चिंतामणीच्या समोर आले त्यांनी जर तीर्थ टाकलं ना तर ते गाय पाजायची. प्रमाण आहे महाराज, तुकोबारायचं प्रमाण आहे. काय झालं माहितीये का, आता जसं भाद्रपदामध्ये आता आलं जवळ गणपती,
असा गणेश उत्सव त्यांनी ठेवला आणि प्रथा पहिलीची आहे बरं का, आजची नाही. गणेश उत्सव ठेवला आणि गणेश उत्सवामध्ये चिंतामणीला वाटायला लागले की आपण कीर्तनाला तुको भरायला पाहिजे. कोणाला? तुको भरायला. तेव्हा तुको भरायचं लौकिक होतं. आणि का तुको भरायचं लौकिक? कारण तुको भरायचं त्याच पुण्यामध्ये लोहगावला, ज्याचा मी म्हणतोय ना, त्या लोहगावला पांडुरंगाचं मंदिर आहे. त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनात एका बाईच्या लक्षात असं गेलं की कीर्तनाला गेल्यानंतर ज्याला ताप असेल त्याचं ताप जाते आणि आता झोप येते. आता कीर्तन बी तशीच, महाराज बी तसेच आणि प्रजा बी तशीच. तिघाचाही दोष आहे बरं का, एकाचा नाही, तिघाचाही. प्रजा बी तशीच, महाराज बी तसेच आणि कीर्तन बी तसंच. आमचं कीर्तन घडीवरलं 9:30ला सुरुवात झाली, 11:30च्या पुढे 1 मिनिट जायला. आमचं कीर्तन घडीवरलं. पहिलंच कीर्तन घडीवरलं नव्हतं महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही महाराज. मीच कीर्तन 6-7 तास केले. मीच कीर्तन 6 तास केले. पण 6 तास कीर्तन केलं मी तेवढंच परिवर्तन आहे. 1.5 तास केलं मी परिवर्तन व्हायला गेलं. मग काय तेवढा वेळ करायचं? अलीकडचा काळ आहे, जाऊ दे, मला तिकडं जायचं. काय सांगायचं आहे का? तुकोबारायच्या कीर्तनामध्ये आपल्या लेकराला जरा म्हणजे ताप आलंय, ताप आल्यामुळे आता कुठं घेऊन जाऊन तुकोबारायच्या कीर्तनात घेऊन जावं. कीर्तन ऐकलं की ताप जातं. मग ती बाई घेऊन आली आणि असं खंब्याला बसली. खंब्याला टेका देऊन बसली, मांडीवर लेकराला घेतली. लेकराचं ताप 100च्या पुढे गेलेलं आणि कीर्तन ऐकायला लागले. अर्ध कीर्तन तुकोबारायचं झालं. झाल्यानंतर तुकोबाराय म्हणले विठोबा रुक्माई म्हणायचं. सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी हात वर केलं विठोबा रुक्माई म्हणायला. आणि त्या बाईनं असणार हात आपल्या लेकरापाशी असं धरले. तुकोबारायची नजर गेली, बाई म्हणे हात. तिने हात असं उचलली. मला उचलल्यानंतर तुकोबाराय म्हणले बरं झालं बाई, पण तुझ्या ओटीत कोण आहे? तिने म्हणले बाळ आहे महाराज. मग बाळाला मी उठव, टाळ्या वाजव म्हणावं. टाळ्या वाजव म्हणा म्हणल्यानंतर तिने कीर्तन ऐकायचं सोडून बाळाकडे बघायला लागली. बाळाकडे बघेपर्यंत त्याचं प्राण गेलं. कोणाचं? बाळाचा प्राण गेला महाराज. म्हणजे त्याला मरण झालं, मृत्यू त्याला ठरली. मृत्यू ठरल्यानंतर तिनं रडायला लागली. रडत असताना तुकोबाराय म्हणले बाय, टाळ्या वाजवण्यासाठी त्याला उठव म्हणतो, तू रडतेस का? महाराज, कीर्तनात आल्यानंतर बाळाची ताप जायला वाटलं होतं, पण बाळ जाईल असं मला वाटलं नव्हतं. तुमचं कीर्तन आता तर ऐकणार नाही म्हणून पुढे कोणाला ऐकू? तसं आमच्या कीर्तनात होईल व्हायच नाही. मला ऐकू देणार नाही. म्हणजे तू म्हणले का? महाराज म्हणे बाळ गेलाय. बाळ गेलाय? नाही नाही म्हणे, बाळ झोपलाय, उठव त्याला म्हणे. उठव म्हणल्यानंतर महाराज बघा म्हणे याच्या हात वर केली, बरोबर खाली पडली. महाराजांनी सांगितलं बाई तुझ्या बाळाचं नाव काय होतं? म्हटल्यानंतर महाराजांनी त्या देवाकडे पाहिलं आणि परमात्म्याला म्हणले अशक्य ते तुम्हाला, अशक्य ते तुम्हाला नाही अशक्य करण्यासाठी तुमच्याकडे ताकद नाही का? तुम्ही बलवान आहे. अशक्य ते तुम्हा नाही. नारायणा निर्जीव चेतना आणावया. देवा
चेतन आणायचे म्हणजे कोणा बाईला विचारलं बाई बाळ काय तिनं बाळाचं नाव विचारेपर्यंत तुकोबाराने हाक मारले विठ्ठला उठ ना उठ म्हणल्यानंतर झोपेतून जसं बुवा उठावं ना तसं उठलं उभा टाकून कीर्तन केलं आणि हे मती बाहेर गेली. तुकोबाराच्या कीर्तनामध्ये मेले माणूस जित होतो वेळ काळाशी गळाली असं झालं कीच दुसऱ्याला अभिमान वाटते बरं का. हे चिंतामणी अभिमानी होते. मी वाण जर असणाऱ्या गायला दूध आणतो वाण स्त्रीला पुत्र देतोय अनेकाचं रोग निवारण करतोय माझ्यासारख्या या पुण्या परिसरामध्ये कोणी नाही एवढं त्यांना अभिमान होतं मला. आणि त्यांना कळालं की तुकोबर आहे आणि असं कळाल्याशिवायच माणसं ओळख बी नाही म्हणून तर चमत्कार पितं. अशीच कथा नाथाच्या जीवनात सुद्धा आहे. नाथाच्या जीवनात बी अशीच कथा आहे. मला नाताळाच्या इथं देव श्रीखंड होता म्हणजे कोणाला पटलं नाही. सारी पाठ करायची विठाला दासोपंताचा अभिमान. हा दासोपंत बी अभिमानी होता त्याला नाथाची बोलत आहे अशा अनेक कथा आहेत. मला तिकडे जायचं असा जगद्गुरु तुकोबारायांचा असणार. लौकिकत्व वाढल्यानंतर आपण कीर्तनाला बोलवावं आणि तुकोबारायांचा महिमा बघा. काय बघा लय लोक बदमाश पहिलेपासून तुकोबाराला कीर्तना बोलवलं चपळते आणि तुकोबारा कीर्तनाला आल्यानंतर त्यांची अशा पंक्ती बसलेल्या सगळं तिकडे चालत आणि आमचं चालूच होतं. मला लोक जेवणारे जाणारे यावणारे मला इथं आले तुम्ही नवलच वाटते. लोक 100% गणपतीला गर्दी आणि कीर्तनाला 2% ते 2% आणि येत असताना भालकीपासून गाडी यायला मध्ये रस्ता नव्हता. आणि म्हणलं एवढी जर कीर्तनाला गर्दी असेल तर कसं काम कुठं असं मला पहिलंच नव्हतं आज आणि बरं येईल पहिल्याच्या पेक्षा. नाहीतर लयच राणी इथं थोडं तेवढं बंधन नाही होतं थोडं बंधन राहावं कीर्तन ऐकावून जावं म्हणून येणारच नाही परत जेवायला प्रसाद झाली मला चांगली गोष्ट आहे. आपल्या काय असं नाही देणार आहे ना दाता देणार आहे आणि गणपती बाप्पा त्यांना कृपा करणार आहे. आपण कशाला आड पाहिला म्हणून जाऊ दे. आणि असं त्या चिंतामणीचे तर पंक्तीच्या पंक्ती बसायला लागल्या. बसत असताना तेवढ्यामध्ये तुकोबार आपले 14 टाळकरी घेऊन आले. 14 टाळकरी घेऊन आल्यानंतर त्यांच्या कानावर गेला आले महाराज आले महाराज. महाराजाला आले म्हणल्यानंतर आणलं महाराज बसा 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 बसवलं बघितले दर्शन घेतले बसले. बसल्यानंतर महाराज जेवायला बसले सगळे 14 टाळकरी. तुकोबार म्हणले तुम्ही त्याने म्हणले आमची चतुर्थी म्हणे आमची बी चतुर्थीच आहे. आता समय झाला म्हणे सोडा आता 9 वाजून गेले सोडा चंद्रोदय झाला सोडा हो सोडतो म्हणल्यानंतर पात्र घाला म्हणे आणि चिंतामणीचं पात्र टाकलं सगळ्याचं पात्र टाकलं सगळ्याचं पात्र टाकल्यानंतर एक तुकोबारा बाजूला एक पात्र टाकलं. पात्र म्हणजे काय पत्रवाळ्या आपल्या भाषेमध्ये केळीचे पान टाकले कशाला तेवढा खाली सगळ्याला केळीचे पान नाही हे प्लास्टिकचे नाही ते केळीचे पान ओरिजिनल टाकले. सगळ्याला टाकल्यानंतर चिंतामणी सगळ्याला वाढलं महाराज जेवायला. सगळ्याला वाढत असताना त्या पानावर वाढलं. तुकोबाराला विचारलं महाराज तुमची गाडी कोणती आहे. महाराज म्हणजे आमची गाडी ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा चालत जायची. मग हे कोण्या ड्रायव्हरसाठी त्याने म्हणले जगाच्या मालकाच्या ड्रायव्हरसाठी. त्याने म्हणले ते ड्रायव्हर हो ते जेवायला येते म्हणे कोण बसणार आहे तुम्ही वाढा म्हणे. वाडा म्हणल्यानंतर मग सगळ्याला जेव्हा वाढलं सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर याने पात्र वाढल्यानंतर म्हणजे तुम्ही एक पात्र वाढा. त्याने म्हणजे कोणाला वाढा की म्हणे. मग तिथं चिंतामणी बशी जेवायला पात्र वाढले. दोघाला 2 पात्र रिकामी झाले. चिंतामणी बसले इकडे तुकोबारा बसले. सगळं झालं हातामध्ये पाणी घेतलं वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे हवन करायला लागले म्हणायला लागले. चिंतामणी म्हणले थांबा पहिले पात्रावर कोण आहे सांगा. त्याने म्हणजे या पात्रावर पांडुरंग परमात्मा जेवायला येईल. कोणी ना पांडुरंग परमात्मा म्हणजे त्या पात्रावर तुमच्या देवाला बोलवा. कोण्या देवा गणपती बापूला बोलवा त्याला जेवायला.
परमात्माने चिंतामणीला म्हणायला लागले आणा बोलून. चिंतामणी देवा गणपतीशी तुझे पात्र दुसरं पात्र जे आहे ना गणपतीसाठी साठी बोलवा. वाढ वेळ झाले शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसल असे एवढं म्हणत असताना देव म्हणजे तू बघा एवढं कशाला म्हणता. देवा मला गरज आहे त्याची. कोणाची? गणपतीची. त्याची उपासना करून आलो म्हणे. त्याची उपासना करून आलो. आजही देव मध्ये गेला तर गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे. तुम्ही जाऊन बघा. देवला गेल्यानंतर आहे की नाही? कुठं आहे? कुठं? पिंपळाच्या झाडाच्या बाहेर आहे ना बाहेर मध्ये जाताना म्हणजे आतलं मंदिर आहे. म्हणून तुकोबाराने देवा तिथं त्याचे अनुष्ठान केले. तिथं त्याला शरण गेलोय. माझा इतिहास इथं आहे. मी तिथं शरण गेलो आणि तिथं शरण जाऊन त्याला म्हणले तुमचे दासीचा दास करून ठेवा. आणि हे ज्या वेळेस म्हणत असताना त्यांना म्हणले तुम्हाला कोणत्या दासाची? मग याचं दास गणपती आहे चिंतामणी. आणि चिंतामणीला अभिमान आहे माझ्यासारखं गणपतीचा दास कोणी नाही म्हणून. आणि तो अभिमान असल्यामुळे मी इथं कीर्तनाला आलो. आणि इथं आल्यानंतर यांना जेवायला बोलवा म्हणायला लागलो. मी बोलवत नाही. तुकोबार आहे म्हणल्यानंतर चिंतामणी म्हणजे मी त्याची उपासना करतो पण कमांडोलो बोलतो. कशा करतो? म्हणजे जे पाणी भरून त्याच्या पुढे ठेवतो ना तेवढंच मी उपासना करतो. जेवायला कधी येईना म्हणजे आतापर्यंत कधी आलं. देव म्हणले तुकोबार आहे असं का बोलता? देवाला मी आणतो म्हणे. आणि तुकोबारायची याला बोलवले पाहुणे. याला आलं महाराज. देवा आले गणपती बाप्पा पत्रावळीवर बसले आणि तुकोबार म्हणजे जेवायचं थांबा म्हणजे का? हे तुमचा भक्त चिंतामणी. याला एवढं पाणी असं उघडलं की एवढं होते. यानं कोणती भक्ती केली? नवविध भक्तीपैकी. आणि ती भक्ती मला करायची आहे म्हणून नवविधा काही बोलिले जे भक्ती आणि द्यावे माझ्या हाती. आणि ती भक्ती मला द्या. आणि या असणाऱ्या चिंतामणीला सांगा की कोणती भक्ती करायची. हे संत एक म्हणून तुका म्हणे तुमच्या
पायाच्या आधारे उतरी नागरे पवनती नवविदा काही बोलिले जे भक्ती द्यावे माझे हती संतजने अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबांनीच्या चिंतामणीच्या ठिकाणी विनंती करतात तेव्हा तुम्ही गणपतीला एवढं प्राप्त करून घेतला त्या नवविध भक्ती आता नवविध भक्ती कोणती आहे नारसूत्राप्रमाणे महाराज दाशत्व वंदन चिंतन चरण पादसेवन आणि उपासना नवविध भक्तीचे प्रकार याच्यामध्ये कोणती भक्ती केली पाहिजे त्याच्यात एकच आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठेने भावनेने निर्धाराने आणि धर्माने जी भक्ती आपण करतो ती भक्ती भगवंतापर्यंत पोहोचते म्हणून ही भक्ती जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे पण अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे हेच तुकोबाराय जगाच्या समोर प्रकट करतात म्हणून येता उपाशी झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नाही गणेशाच्या चरणावर वंदन करतो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणावर वंदन करतो आणि सद्गुरु दादासाहेबांच्या चरणावर समर्पित करतो आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी Thank you.